तर थेट ही दृश्य आपण पुण्यातील पाहतोय। पुण्यात कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालंय। अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनात गोंधळ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात असलेल्या डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आज या आंदोलनाला सुरुवात झाली आणि या आंदोलनात गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। तरुणाईनं या आंदोलनात सहभाग नोंदवलेला आहे। मनुष्यहानीचा गुन्हा दाखल केला पाहिजे सर्वप्रथम तर, आणि ग्रामीण भागात असेल शहरी भागात असेल विद्यार्थी ज्या प्रकारे विकट परिस्थितीत अभ्यास करतात आणि नीटचे पेपर 2-2, 3-3, 4-4 वर्ष रिपीट करून देतात, आज त्या विद्यार्थ्यांवर आत्महत्याची त्यांच्यावर पर्याय उरला नाही आत्महत्याशिवाय। त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचं चुकीचं पाऊल न उचलता देशातल्या मोदी सरकारला उत्तर द्यायला पाहिजे आणि अभिजित सरांच्या मागे उभे राहून आपण हे आजचं आंदोलन नाही तर आपण कायमस्वरूपी त्यांच्या मागे राहू हा शब्द देऊ आणि सर्वांनी त्या शब्दामध्ये आपला सपोर्ट दाखवा। जय हिंद, जय महाराष्ट्र। विनंती आहे, पत्रकारांना सहकार्य करा। पत्रकार आपल्यासाठी देशातले पत्रकार एका बाजूला आणि पुण्यातले पत्रकार एका बाजूला आहेत। पुण्यातल्या पत्रकारांनी कायम विद्यार्थी आंदोलनाला चळवळीला सहकार्य करायचं काम केलेलं आहे। या आधीची देखील एमपीसीची आंदोलन तुम्ही बघा, रात्र 24 तास पत्रकार तिथे उभे होते आपल्यासाठी। काही घुसखोर जाणून बुजून पत्रकारांना त्रास देत आहेत की कुठेतरी आपल्या आंदोलनाचा मेसेज देशभरात पोहोचला आहे म्हणून। जे कोणी पत्रकाराला त्रास देईल त्यांच्या सूचना पोलिसांना द्या, त्यांना बाहेर हाकला। ते पत्रकार आपल्यामधलं झालेत, चळवळीमधलं झालेले आहेत। पत्रकारांना सहकार्य करा। अरे छात्र एकता, अरे छात्र एकता। धर्मेंद्र प्रधान, धर्मेंद्र प्रधान, धर्मेंद्र प्रधान, धर्मेंद्र प्रधान, अरे नरेंद्र मोदी उत्तर द्या, नरेंद्र मोदी उत्तर द्या। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।